नुकत्याच पालकमंत्री पदाच्या या ठिकाणी नियुक्त्या पार पडलेल्या आहेत. आपण आपल्यासोबत आहेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील. भाऊ, काय सांगाल, नुकत्याच पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या या ठिकाणी पार पडल्या. नाशिक आणि रायगडची जी पालकमंत्री पदाची जागा होती, तुम्ही जे सर्वांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्या नाशिक आणि रायगड या दोन्ही पालकमंत्री पदाला या ठिकाणी शासनातर्फे स्थगिती देण्यात आली. भाऊ, काय प्रतिक्रिया? हे बघा, या ठिकाणी जिल्हा हा विषय नाहीये. हे ज्येष्ठ मंत्री होते, त्यांना कुठले पालकमंत्री पद मिळायला पाहिजे होतं, अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे रायगडमध्ये जर आपण बघत असाल तर रायगडमध्ये आमचे शिवसेनेचे 3 आमदार आहेत आणि अजितदादा गटाचे फक्त एकच आमदार आहे. मागच्या वेळेसही आमचा तिथे पालकमंत्री होऊ शकला नाही. यावेळेस व्हावा ही पक्षाचा नेता म्हणून ही आमची मागणी आहे. नाशिकमध्ये जरी राष्ट्रवादीची नाराजी असली तर आम्ही दादा भुसे हे ज्येष्ठ आहेत, त्यांना कुठला जिल्हा मिळाला पाहिजे होता ही आमची मागणी होती. त्याच्यामध्ये आमच्या काही पक्षांमध्ये भांडणं होत आहेत असं नाही आहे. कदाचित काल हे भाजपमध्ये झालं असतं, राष्ट्रवादीमध्ये झालं असतं तर हे वाद नाही आहे. ही मागणी आहे. मागणी म्हणजे वाद नाही आहे. आपल्या पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्यावर, एखाद्या नेत्यावर काही गोष्टी होत असेल तर मागणी करणं काही चुकीचं नाही आहे. भाऊ, आता स्थगिती देण्यात आलेली आहे आणि दादा भुसेंना संधी मिळेल का, काय वाटतं? हे बघा, नाशिकमध्ये आमच्यापेक्षा जास्त राष्ट्रवादीची मागणी ही होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे जे 6 आमदार आहेत हे समजून घ्या. भाजपचे तिथे 3 की 4 आमदार आहे. राष्ट्रवादीने जास्त प्रेशराईज केलेलं होतं. इकडे आमचे 3 आमदार आहेत, ते एकच राष्ट्रवादीचा आमदार आहे. त्यामुळे मागणी केली होती. त्यामुळे असं काही भांडण लावण्याचं काम आपण भाऊ, दुसरीकडे जर बघितलं तर मी बीडची मुलगी आहे. मला जर बीडला पालकमंत्री पद मिळालं असतं तर अजून जास्त कामं करू शकले असते, अशी पंकजाताई म्हणून म्हटलंय की जालन्याला त्यांना पालकमंत्री पद दिलं. साहजिक आहे, जिल्ह्यामध्ये जर माणूस असला तर साहजिक मी जर जळगावच्या व्यतिरिक्त जिल्ह्यावर गेलो तर थोडा कमी वेळ देऊ शकतो ना, पूर्ण वेळ तर देऊ शकत नाही. जिल्ह्याचा पालकमंत्री असला तर सकाळी 8 वाजता हे आमचं दरबार सुरू झालं आहे. तर माणूस जिल्ह्यात असला तर जिल्ह्याच्या लोकांना सकाळी भेटू शकतो, दुपारी भेटू शकतो, रात्री भेटू शकतो. तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये तो 2 दिवस जरी राहिला तरी लोकांना माहीत असतं की आपला पालकमंत्री आपल्याला भेटणार आहे. पण आता छोटे छोटे कामं असतात लोकांचे. रेशनचं कार्डचं काम आहे, बदलीचं काम आहे, नोकरीचं काम आहे, दवाखान्याचं काम आहे, रस्त्याचं काम आहे. एवढ्याकरता लोक आपल्याकडे सकाळी येत असतात. तर पालकमंत्र्याचं काम तेच आहे. पालकमंत्र्याचा अर्थच पालक आहे. तर पालकासारखंच काम त्याला करावं लागते. भाऊ, दुसरे धनंजय मुंडे असं म्हणतात की मी दादांना सांगितलं होतं की दादांना की पाडीचा जो शपथविधी त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका, ते तुमच्यासोबत षडयंत्रग्रस्त आहे, अशी प्रतिक्रिया काल धनंजय मुंडे यांनी बोलताना. तो त्यांचा विषय आहे. भाऊ, दुसरीकडे जळगावच्या हे होते मंत्री गुलाबराव पाटील. त्यांनी सांगितलंय की जो ज्याच्या पद्धतीने या ठिकाणी पालकमंत्री पदाचा हक्क बजावणार आहे, अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी लोकांशी बोलताना व्यक्त केलेली आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.